नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोटीशी आणि सुंदर अशी एक बॅग बघणार आहोत पाण्याच्या बॉटलसाठी। या ठिकाणी बघा आपल्याला 7 इंचाची एक छोटीशी चेन घ्यायची आहे। या ठिकाणी एक कापड घेतलेलं आहे मी, माझ्याकडे म्हणजे अखंड कापड नव्हतं म्हणून मी 2 घेतलेले आहेत, तुम्ही एक घेतलं तरी चालेल। या ठिकाणी बघा 13 इंचावरती मी एक खून करून घेतली आहे। रुंदीला आपली जेवढी चेन आहे तेवढी घ्यायची आहे 7 इंच। आणि बॉटलचं माप जेवढं तुमचं असेल तेवढं बघा उंचीला तेवढं तुम्ही घेऊ शकता। या ठिकाणी बघा 13 वरती एक मी अशी 13 आणि 7 इंच रुंदीला असा एक पीस कट करून घेतला आहे। आता इथं आपण जॉईंट देणार आहेत म्हणून मी 2 घेतले आहे। तुम्ही जर तुमच्याकडे मोठा असेल तर तुम्ही 26 इंचाचा घेतला तरी चालेल, म्हणजे त्याच्यात डबल घेतला तरी चालेल। या ठिकाणी बघा असे कट करून घेतला आहे। आता याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा एक पीस कट करून घेणार आहेत मी। तर या ठिकाणी तुम्ही डबल जाड कापड पण घेऊ शकता, याच्यामध्ये गोणी वगैरे फॉर्म वगैरे पण टाकू शकता। इथं जस्ट मी तुम्हाला आयडिया दिली, फक्त कशी बनवायची ते दाखवत आहे। आता या ठिकाणी आपण हे दोन्ही पार्ट आहेत ना जॉईंट करून घ्यायचे, तर ते पण तुम्हाला दाखवते। या पद्धतीने आपल्याला चेन जॉईंट करून घ्यायची आहे। आणि या ठिकाणी आपण बेल्टसाठी बघा इथं मी 10 इंचाची अशी एक छोटीशी पट्टी घेतलेली आहे। तुम्ही पट्टीसुद्धा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। रुंदीला घेतली आहे 2 इंच, अशी डबल फोल्ड करायची आणि एक स्ट्रिप तयार करून घ्यायची आहे। तुम्हाला त्याची स्टिचिंग दाखवते मी पूर्ण एकदम सोप्या पद्धतीने। अगोदर आपण बघा हा बेल्ट आहे हा तयार करून घेऊ। त्याच्यामध्ये बघा मी थोडंसं हे टाकलेलं आहे, त्यात तुम्ही गोणी पण टाकू शकता। इथं अस्तर पण घेतलेलं आहे आणि मी थोडंसं आपला आटा बॅगचा आहे ना ती स्ट्रिप घेतलेली आहे कट करून, म्हणजे थिकनेस चांगला येतो, जाड येतो आपल्याला पकडण्यासाठी हाताला। आता इथं बघा आपले दोन्ही पार्ट आहेत ना, तर एक पार्टाच्या वरती ठेवायचा आहे, चेन सुईची ठेवला आहे। चेनवरती आपण सरळ एक शिलाई मारून घ्यायची। आता शिलाई मारल्यानंतर एक दाबटीप पण देऊन घ्यायची आहे, या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। आता दुसरा पार्ट आहे तो सुद्धा आपण इथं बघा अगोदर जॉईंट करून घेऊ। बघा याच्यावरती एक दाबटीप देऊन घेतली आहे, म्हणजे आपली शिलाई पक्की होते। आता बघा दुसरा पार्ट आहे ना तो आपल्याला चेनवरती या पद्धतीने ठेवायचा आहे। सेम तशी शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला सरळ, आणि एक दाबटीप देऊन घ्यायची फिनिशिंगमध्ये चांगली। आता या ठिकाणी बघा आपली शिलाई पण मारून झालेली आहे। आता या ठिकाणी बघा चेन बंद करून घ्यायची आपल्याला, आणि चेन आपल्याला खाली सरकत आणायची बघा। 1.5 इंचावरती कापड आपल्याला ठेवायचं आहे, या पद्धतीने ठेवायचं आणि एक दोन्ही साईडने एक एक शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित पकडून ना। एक्स्ट्राची चेन कट करून टाकली। आता या ठिकाणी बघा थोडंसं कापड एक्स्ट्राचं आहे कडेला, ते आपण कट करून घेणार आहोत। सरळ एकदम शिलाई मारून घ्यायची। या ठिकाणी बघा मी डबल शिलाई मारून घेत आहे। आता या ठिकाणी आपल्या बघा दोन्ही पण साईडने व्यवस्थित शिलाई मारून झालेली आहे। आपल्याला आता काय करायचं आहे, चारी पण साईडला 1-1 इंचाचे 1 ते 1.5 इंचाचे बॉक्स रेडी करायचे आहे।
तुम्ही एक पण घेऊ शकता आणि 1.5 पण घेऊ शकता. या ठिकाणी बघा छोटे छोटे असे चौकोन कट करून घ्यायचे आहे चारी पण साईडला. बघा आता खालच्या साईडने सुद्धा आपण असे छोटेसे चौकोन कट करून घेणार आहोत. एकदम हळूवारपणे तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहे. आता या ठिकाणी आपल्याला बघा जे बॉक्स आहेत ना वरच्या साईडचा चेन जवळचा त्याच्यामध्ये ही स्ट्रीप टाकायची आहे आणि व्यवस्थित असं पकडायचं आहे सारखं बघा आपल्याला. आणि याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे बॉक्स व्यवस्थित पकडून ना या पद्धतीने. दुसऱ्या साईडला सुद्धा बंद बघा व्यवस्थित काढायचा. मग सेम तसाच पकडून आपल्याला इथं सुद्धा आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. जसे आपण बॉक्स रेडी करून बॅगला वगैरे सेम तसेच करायचे आहेत बघा या पद्धतीने असे. फक्त ते बंद त्याच्यामध्ये ठेवायचे आहे आपल्याला. आता या साईडला सरळ शिलाई मारून घ्यायच्या म्हणजे आपला बॉटम आहे तो छान तयार होतो. बॉटलसाठी बघा छोटीशी सुंदर अशी आपली बॅग तयार होते. लहानापासून मोठ्यांना सगळ्यांनाच उपयोगी येते. बघा याचा लुक तुम्हाला दाखवते कसा आला आहे. सुंदर अशी आपली बघा छोटीशी बॉटलसाठी बॅग तयार झाली आहेत. तुम्हाला बॉटल पण ठेवून दाखवते. बघा भरपूर अशी एकदम छोटी पण नाही आणि मोठी पण नाही सुंदर अशी आपली बॅग तयार झाली आहे. तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन यूजफुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.